हॅलो एव्हरीवन, मी नरेंद्र कुचेकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण सिलोजिझम हा चॅप्टर चालू केला आहे. त्यापैकी पहिला व्हिडिओ मी ऑलरेडी तयार केलेला आहे. तर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की तो पहिल्यांदा पहा, कारण तो IMP आणि लक्षात ठेवा की मी विदाउट पेन अँड पेपर 150 रूल्सने तुम्हाला सिलोजिझम शिकवतोय. त्यामुळे तुम्हाला कधी आता वेन डायग्राम काढायची गरज लागणार नाही. ठीक आहे. पहिला आपण व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये तुमचे बेसिक सगळे कन्सेप्ट मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. आज आपण काही क्वेश्चन्स बघणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा दोन स्टेटमेंट जेव्हा मर्ज करायला लागतात, पहिले मी ऑलरेडी तुम्हाला सिंगल स्टेटमेंटवरून कसं आन्सर काढायचं हे फाइंड आउट करायचं हे सांगितलेलं आहे. आता दोन स्टेटमेंट मर्ज कसे करायचे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्यामुळे पहिला व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. आता लक्षात ठेवा की स्टेटमेंट आलं आणि कन्क्लुजन आलं, राईट. आता जेव्हा ऑल येतं तेव्हा आपण काय करतो, कन्सिडर करतो 100 आणि 50 सेम ॲज 100 आणि 50. ओके. आता कन्क्लुजन मध्ये चेक करताना इथं काय आलंय, ऑल असणार, इथं काय असणार आहे 100 आणि 50. ओके. बट इथं देताना रेंज आणि ब्ल्यू दिले, राईट. रेंज आणि ब्ल्यू दिले, रेंज आणि ब्ल्यू. रेंज कुठे आहे आपला, इथे. ब्ल्यू कुठे आहे आपला, इथे. आता हे दोन स्टेटमेंट आपल्याला मर्ज करायचे म्हणजे कंबाईन करावं लागतं ना, त्याविषयी आपल्याला नंतर देता येणार नाही. त्यावेळेस करत असताना लक्षात ठेवायचं की आपल्याला कंपल्सरी काही जरी केलं तरी आपल्याला सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा आहे. सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. इथे जर बघितलं सिमिलर वर्ड काय आहे, वॉटर. इथं काय तुमचं सिमिलर वर्ड वॉटर. आता हे दोन स्टेटमेंट वॉटरशी कनेक्ट आहे, म्हणजे दोन स्टेटमेंट कंबाईन होऊ शकतात. बट लक्षात ठेवा त्याला कंडिशन एकच आहे की जेव्हा दोन स्टेटमेंट मी कंबाईन करेल त्यापैकी एक हा स्टेटमेंट मध्ये तरी जो काही सिमिलर वर्ड आहे जो काही सिमिलर वर्ड आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी एका ठिकाणी तरी काय होईना आपल्याला काय हवं, 100 असायला पाहिजे. कंपल्सरी 100 असायलाच पाहिजे. मग दोन्हीकडे 100 असतील तरी चालते, पण 50-50 चालणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके. म्हणजे एका ठिकाणी तरी 100 असायला हवे. इथं जर बघितलं तर इथं काय आहे, वॉटर आहे का 100 आहे. म्हणजे हे मी दोन सेंटेन्स काय करू शकतो, मर्ज करू शकतो. जर दोन्हीपैकी एका ठिकाणी तरी काय असेल, माझ्याकडे 100 असेल तर हे दोन सेंटेन्स मी काय करू शकतो, मर्ज करू शकतो. मला हे फक्त मर्जिंग करायला हवं. जर मर्ज होतच नसतील, समजा इथं सेंटेन्स समचं असतं, म्हणजे इथं काय झालं असतं, 50 झालं असतं. सम वॉटर आर ब्लू. हेच इंटरलिंकच झालं नसतं. जर इंटरलिंक होत नसेल तर डायरेक्टली हे काय झालं असतं, फॉल्स झालं असतं. पण आता इथं काय 100 आहे, म्हणजे 100 असेल तर हे दोन स्टेटमेंट काय होतात, इंटरलिंक होतात. आता इंटरलिंक झाली तर मग आपल्याला सेम पांडा परत एकदा रेंज इथं काय हवेत आपल्याला 100. इथं आहेत का 100 वरून 100 आपण घेऊ शकतो का, ऑब्विसली घेऊ शकतो. त्याच्यानंतर इथं काय आहे, ब्ल्यू इथं काय 50 वरून 50 घेऊ शकतो का, तर घेऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत रे, पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा हे IMP. आता दोन्ही आपण काय करतो, मर्ज करतो. त्यामुळे आपलं जे काही कंबाईन स्टेटमेंट जे होणार ते पण काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार, राईट. म्हणजे जेव्हा दोन्ही स्टेटमेंट पॉझिटिव्ह करतो तर ऑब्व्हियसली रिलेशन सुद्धा काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे का रे, आहे. समज येते की हे काय झालं, पहिलं कन्क्लुजन ट्रू झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघत असताना रेंज काय 50, ब्ल्यू काय 50, राईट. रेंज काय 50, ब्ल्यू काय 50. परत घ्या, रेंज कुठे आहे, इथे. ब्ल्यू कुठे आहे, इथे. पहिल्यांदा स्टेटमेंट बघितलं, मर्ज होते का, होते का, तर इथे या ठिकाणी काय 100 आहे, सो दॅट मर्ज होते. त्याच्यानंतर नेक्स्ट पंडा आपण काय बघतो, रेंज 100 वरून 50 करता येतात का, येतात. त्याच्यानंतर ब्ल्यू 50 वरून 50 खर्च करता येतात का, येतात. त्याच्यानंतर दोघांचं कॉम्बिनेशन केले, कारण काय झाले, आपण दोन स्टेटमेंट एकत्र केले, त्यामुळे रिझल्ट काय येणार आपला, पॉझिटिव्ह येणार आहे का, येतं पॉझिटिव्ह आहे. सो हे काय झालं, करेक्ट. एवढं इझी आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं काय ऑल ब्ल्यू आर रेन, म्हणजे काय झालं 150. आता इथं बघा, ब्ल्यू कुठं आहे, इथे. रेंज कुठं आहे, इथे. ओके. त्याच्यानंतर पहिल्यांदा लक्षात ठेवा ऑल ब्ल्यू. आता ब्ल्यू इथं काय 100 आहे, राईट. इथं काय 50 वरून 100 आपण खर्च करू शकतो का, नाही. पुढे काय चेक करायची गरज आहे का, नाही. हे डायरेक्टली काय झालं, फॉल्स झालं. डायरेक्टली काय झालं, फॉल्स झालं. त्याच्यानंतर पुढे जाऊ. आता नेक्स्ट हे बघा, नेक्स्ट काय ब्ल्यू आणि रेन. ब्ल्यू कुठे आपला, इथे. रेन कुठे आहे, इथे. आता स्टेटमेंट काय नोचं, नो स्टेटमेंट, म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे हे स्टेटमेंट काय आहे, निगेटिव्ह स्टेटमेंट. आपल्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून रिझल्ट काय आला आपला, पॉझिटिव्ह रिझल्ट यायला हवा. तर इथं काय आहे, निगेटिव्ह. म्हणजे 100% पुढे काय बघायची गरज आहे का, नाही. पॉझिटिव्ह मध्ये फक्त कन्क्लुजन पॉझिटिव्ह ट्रू येऊ शकतो. म्हणजे हे काय झालं, डोळे आपण फॉल्स. विदाउट पेन अँड पेपर डायरेक्टली आपण आन्सर देऊ शकतो, फॉल्स. ओके. त्याच्यानंतर इथे नो रेंज म्हणजे ऑब्व्हियसली निगेटिव्ह रिलेशन काय झालं, फॉल्स. त्याच्यानंतर पुढे नो रेंज नो ब्ल्यू, फॉल्स. डायरेक्टली फॉल्स. म्हणजे इझिली ह्या मेथडनी
दोन स्टेटमेंट जर मर्ज करायचे असेल तर आपण ह्या पद्धतीने मर्ज करू शकतो. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघा. ओके, आता इथे बघा कन्क्लुजन स्टेटमेंट आणि कन्क्लुजन. आता इथे बघा, इथं काय ऑरेंजेस, ऑरेंजेस आणि ऍपल, सम ऑरेंजेस आर ऍपल. आता ऑरेंजेस आणि ऍपल, ऑरेंजेस कुठे आहेत? इथे ऑरेंजेस आहेत आणि इथे ऑरेंजेस आहेत. ओके, पण ऑरेंजेस आणि ऍपल हवेत म्हणजे आपल्याला कशात ह्या सेंटेन्स मध्ये ऑरेंजेस आणि ऍपल. म्हणजे बाकी सेंटेन्स बघायची गरज आहे, स्टेटमेंट बघायची गरज आहे का? काही गरज नाही, आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे. आता इथं काय हवं? 50 आणि 50. इथं काय आहे? 50 आणि 100 आणि 50. राईट. आता ऑरेंज म्हणून 100 वरून 50 करता येतात का? येतात. त्याच्यानंतर ऍपल म्हणून 50 वरून 50 करता येतात का? येतात. त्याच्यानंतर हे जे सेंटेन्स आहे, स्टेटमेंट हे काय आहे? पॉझिटिव्ह. ऑब्विसली फक्त एकाच विचार करायचं, हे काय पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट येणार का? ऑब्विसली येणार. त्यामुळे काय झालं? करेक्ट. एवढं इझी, फक्त चेक करायचं. त्याच्यानंतर आता ऑल ऑरेंजेस आर ऍपल, ऑल आर ऑरेंजेस आर ऍपल. आता हे लक्षात ठेवा, हे आहे. हे काय झालं? रिस्टेटमेंट. जसं आहे तसं. हे काय झालं? ऑल ऑरेंजेस आर ऍपलचं कॉपी पेस्ट व्हर्जन झालं. हे काय झालं? कॉपी पेस्ट व्हर्जन. त्यावेळेस लक्षात ठेवा की जेव्हा असं कॉपी पेस्ट व्हर्जन येतं त्यावेळेस काय येतं? रिस्टेटमेंट ऑलवेज काय असतात? फॉल्स असतात. ओके, रिस्टेटमेंट ऑलवेज काय असतात? फॉल्स असतात. एक मिनिट. रिस्टेटमेंट काय असतात? ऑलवेज असतात, फॉल्स असतात. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आलं आपलं जी कुठलं आलं? हे ऑल ऑरेंजेस आर ऍपल. ऍज इट इज आलं ना, ऑल ऑरेंजेस आर ऍपल ऍज इट इज आलं. त्यामुळे हे काय झालं? रिस्टेटमेंट ऍज कन्क्लुजन काय असतं? ऑलवेज फॉल्स असतं. रिस्टेटमेंट ऍज अ कन्क्लुजन काय असतं? ऑलवेज फॉल्स असतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट बघू. थोडा स्पष्ट क्लिअर करू. ओके, आता नेक्स्ट बघा. पहिलं काय बघितलं? पहिलं सम ऑरेंजेस आर ऍपल्स करेक्ट आलं. त्याच्यानंतर ऑल ऑरेंजेस आर ऍपल्स रिस्टेटमेंट असल्यामुळे फॉल्स आलं. त्याच्यानंतर सम मँगोज आर ऍपल्स, मँगोज आणि ऍपल्स. मँगोज कुठे आहेत? इथं पण आहेत आणि अजून कुठे आहेत का? नाही. म्हणजे इथे मँगोज आणि ऍपल्स कुठे आहेत रे? मँगोज आणि ऍपल्स. ऍपल्स अजून कुठे आहेत का? इथे. ओके, मँगोज आणि ऍपल्स. आता आपल्याला सेंटेन्स काय करावं लागतील? मर्ज करावं लागतील. आता ते सेंटेन्स मर्ज करत असताना आपण काय करू? सिमिलर बघणार आहे. सिमिलर काय? ग्रेप्स आणि ग्रेप्स. ठीक आहे. ग्रेप्स आणि ग्रेप्स हे सिमिलर बघत असताना पहिल्यांदा मी काय म्हणतो की कुठल्या तरी एका ग्रेप्सवरती काय असायला हवं? 100 असायला पाहिजे. आहे का? आहे. म्हणजे हे दोन सेंटेन्स काय ग्रेप्सने काय झाले? कनेक्ट झाले. हेही पॉझिटिव्ह होतं, हेही पॉझिटिव्ह, म्हणजे रिझल्ट सुद्धा काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार. त्याच्यानंतर नेक्स्ट काय झालं? ऑरेंज आणि ऑरेंज. ऑरेंजला ऑरेंज कनेक्ट झालं का? झालं. कारण काय? इथं ऑरेंज काय आहे? 100 आहे. ऑलचं सेंटेन्स आहे त्यामुळे इथं ऑलचं सेंटेन्स म्हणून इथे 100 100 50 100 50 50 50. राईट. त्यामुळे हे काय झालं? कनेक्ट झालं. म्हणजे ऑब्व्हियसली आपलं पहिल्यांदा कनेक्शन होतंय का मँगोज आणि ऍपलचं? तर होते. कशाने? एक तर ग्रेप्सनी कनेक्ट झालं, त्याच्यानंतर ऑरेंजने कनेक्ट झालं. ठीक आहे. आणि तिन्ही सेंटेन्स पॉझिटिव्ह, त्यामुळे रिझल्ट सुद्धा ऑब्व्हियसली काय असणार? पॉझिटिव्ह असणार आहे. आता इथं जर बघितलं तर इथं रिझल्ट आहे का पहिल्यांदा पॉझिटिव्ह? तर आहे. मग अजून पुढे जाऊन चेक करायचं. आता इथं मँगोज किती आहे? 50 आहे. इथे ऍपल काय आहे? 50 आहे. राईट. इथे आपल्याला बनवायचं काय? 50 आणि 50 आहे. 50 वरून 50 50 वरून 50 करू शकतो का? करू शकतो. म्हणजे हे काय झालं? करेक्ट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. ऑल मँगोज आर ऍपल्स, ऑल मँगोज आर ऍपल्स. आता सेम सेंटेन्स आहे. इथं काय आहे? ऑल मँगोज म्हणजे इथे काय आहे? 100 आणि 50. आता 50 वरून 100 आपण खर्च करू शकतो का? कधीच करू शकत नाही. त्यामुळे हे डोळे झाकून काय झालं? फॉल्स होतं. डोळे झाकून काय झालं? फॉल्स झालं. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघा. सम कार्स आर बसेस आणि सम ट्रेन्स आर बसेस. ओके, दोन्ही सेंटेन्स काय? समसंज्ञ आहेत. म्हणजे काय? दोन्ही काय? पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही पण पॉझिटिव्ह. ठीक आहे. दोन्ही पॉझिटिव्ह आणि इथं काय असणार? ऑब्व्हियसली 50 50 50 50. त्यामुळे ह्या दोन सेंटेन्स कधी कुठेही मर्ज होणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. जर दोन सेंटेन्स मर्ज होत असेल तर दोन्ही सेंटेन्स मर्जिंगचा एक्झाम्पल जर काय असेल तर डायरेक्टली फॉल्स होईल. आता इथं बघा कार्स आणि ट्रेन्स. कार्स कुठे आपले? इथे.
ट्रेन्स कुठे आहे इथे, आणि हे कनेक्ट करण्यासाठी आपण कशाचा यूज करणार आहे, बसेसचा. पण ही बसेस दोन्ही बसेस कधी कनेक्ट होतील का रे, नाही होणार, कारण इथेही 50 आहे आणि इथेही 50 आहे. त्यामुळे डायरेक्टली हे कन्क्लुजन काय झालं, फॉल्सच. पुढे चेक करायची गरज नाही. त्याच्यानंतर ऑल कार्स आर ट्रेन्स, कार्स आणि ट्रेन्स, ऑल कार्स आर ट्रेन्स, कार्स आणि ट्रेन्स दोन्ही सेंटेन्स काय मर्ज करावे लागणार, त्यामुळे हे काय झालं, फॉल्स झालं. त्याच्यानंतर ट्रेन्स आणि कार, ट्रेन्स कुठे आहे इथे, कार्स कुठे आहे इथे, ऑब्विसली दोन सेंटेन्स मर्ज करायचे, डायरेक्टली काय झालं, फॉल्स. काय चेक करायची गरज आहे, बसेस आणि ट्रेन्स, बसेस आणि ट्रेन्स. आता इथे लक्षात ठेवा, बसेस आणि ट्रेन्स. आता इथं जरा हॉस्पिटल मी तर थोडं क्लिअर करतो, तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता हॉस्पिटल क्लिअर झाल्यानंतर लक्षात येईल. आता इथे जर बघितलं तर लक्षात ठेवा की बसेस आणि ट्रेन्स, आणि इथं काय बसेस आणि ट्रेन्स. त्यावेळेस ह्या सेंटेन्सची गरज आहे का आपल्याला, नाही. तर मी इथं मर्ज करायची गरजच नाही. ओके, म्हणजे आपण इथे एका सेंटेन्सने आन्सर काढू शकतो, बरोबर ना. आता इथं ट्रेन्स किती आहे, 50 आहेत. बसेस किती आहेत, 50 आहेत. इथं बसेस किती आहेत, 50 आहेत. इथं ट्रेन्स किती आहेत, 50. नंतर 50 आणि 50 करू शकतो का, तो ऑब्विसली करू शकतो. हे सुद्धा काय पॉझिटिव्ह, हे सुद्धा काय पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल हे रिस्टेटमेंट आहे का, ऑब्विसली रिस्टेटमेंट आहे का रे, नाही. इथं काय ट्रेन आहे, इथं काय बसेस आहे, इथं बसेस आहे, इथं काय ट्रेन, म्हणजे ॲज इट इज आहे का स्टेटमेंट, याचं कन्क्लुजन नाही. त्यामुळे काय झालं, करेक्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण मर्ज स्टेटमेंट कसं करायचं हे तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे. थांबूया, इथेच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.